नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर कसे आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण परत एकदा अमरावती येथील लाईव्ह पिकांचे बाजारभाव जाणून घेणार आहोत. तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती बघायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, पहिले पीक आहे कापूस. कमीत कमी दर आहे 7,100 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 7,600 रुपये व सर्वसाधारण दर आहे 7,350 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे बाजरी. कमीत कमी दर आहे 2,500 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 2,800 रुपये व सर्वसाधारण दर आहे 2,650 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे गहू. कमीत कमी दर आहे 2,323 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 2,507 रुपये व सर्वसाधारण दर आहे 2,405 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे ज्वारी. कमीत कमी दर आहे 2,500 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 2,800 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 2,650 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे हरभरा. कमीत कमी दर आहे 5,250 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 5,650 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 5,425 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे तूर. कमीत कमी दर आहे 9,800 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 10,700 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 10,175 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे मूग. कमीत कमी दर आहे 7,500 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 9,250 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 8,375 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे सोयाबीन. कमीत कमी दर आहे 4,400 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 4,500 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 4,450 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे आले. कमीत कमी दर आहे 9,000 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 10,000 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 9,500 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे कांदा. कमीत कमी दर आहे 800 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 1,800 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 1,300 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह अमरावतीमधील काही पिकांचे बाजारभाव. तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती बघायला मिळेल. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.